श्रोतेहो नमस्कार. कार्यक्रमात मी हेमा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान याचा शुभारंभ 17 सप्टेंबर 2025 ला केला. श्रोतेहो, 17 सप्टेंबर 2025 ते 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीत देशभरातील सर्व सरकारी आरोग्य सुविधांमध्ये 10 लाखाहून अधिक आरोग्य शिबिर आयोजित केले जाणार आहेत, जी महिला आणि मुलांसाठी आतापर्यंतची सर्वात मोठी आरोग्य सेवा आहे. आपल्या माता, आपल्या भगिनी, आपल्या नारी शक्ती आपल्या राष्ट्र प्रगतीचा मुख्य आधार आहे. जर आई निरोगी असेल तर संपूर्ण कुटुंब निरोगी राहतं. श्रोतेहो, एखाद्या महिलेची जर तब्येत ठीक नसेल तर संपूर्ण परिवारावर त्याचा नक्कीच परिणाम होतो, कारण ती घराचा कणा असते. श्रोतेहो, स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान माता आणि भगिनींना आणि त्यांच्या निरोगी भविष्यासाठी समर्पित आहे. नारी शक्ती ही विकसित भारताचा एक प्रमुख आधारस्तंभ आहे आणि महिलांच्या नेतृत्वाखाली विकास घडवून आणण्यासाठी निरोगी नारी शक्ती परिवार महाअभियान आहे. श्रोतेहो, महिलांचे त्यांच्या जीवनातील टप्प्यानुसार बरेच असे आजार असतात. ती आपल्या कुटुंबात, आपल्या व्यवसायात, आपल्या नोकरीत इतकी व्यस्त असते की स्वतःकडे कुठेतरी तिचं दुर्लक्ष होत असतं आणि अशातच काही आजार तिच्या शरीरात येतात, पण ती बरेचदा टाळत असते. पण श्रोतेहो, तिचं जर आरोग्य चांगलं राहिलं तर नक्कीच घराचं आरोग्य नक्कीच चांगलं राहील आणि समाजाचं आरोग्य चांगलं राहील आणि आपल्या देशाचं आरोग्य चांगलं राहील. त्यामुळे महिलांचं आरोग्य चांगलं असणं फार महत्वाचं आहे. श्रोतेहो, कर्करोग, अशक्तपणा, क्षयरोग आणि सिकलसेल यासारख्या जीवघेण्या आजारांसाठी स्वतःची तपासणी करण्याचं आवाहन या अभियानात केलं जाणार आहे. माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी महिलांना त्यांच्या आरोग्यासाठी वेळ काढण्याचं आणि कोणत्याही भीतीशिवाय आरोग्य शिबिरांमध्ये मिळणाऱ्या सुविधांचं लाभ घेण्याचं आवाहन देखील केलेलं आहे. देशातील आदिवासी भागातील सिकलसेल ॲनिमिया ही एक महत्वाची समस्या आज लक्षात येते आहे. त्यांनी विशेषतः आदिवासी महिलांना मोहिमेच्या काळात उपलब्ध असलेल्या सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन देखील केलेलं आहे. तर श्रोतेहो, स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान हे आपण 17 सप्टेंबर 2025 ते 2 ऑक्टोबर 2025 करत आहोत. आणि श्रोतेहो, यासाठी सविस्तर मार्गदर्शन करायला आपण आकाशवाणी स्टुडिओत आमंत्रित केलेलं आहे डॉक्टर ममता कुलवार, वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी CGHS चंद्रपूर यांना. मॅडम, कार्यक्रमात आपलं अगदी मनापासून स्वागत आहे. नमस्कार मॅडम. नमस्ते मॅडम, आपण 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान राबवत आहोत आणि हे शासनाच्या अंतर्गत हे राबवण्यात येत आहे. तर आपण या अभियानासंदर्भात काय सांगाल मॅडम? हे स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान हे 17 सप्टेंबरला आपले प्राईम मिनिस्टर मोदी जबलपूर येथे लॉन्च करते. अच्छा. त्यांचा दुर्गा निमित्त, दुर्गा देवीचा आपण जो नवरात्र मनवतो तिथून सुरुवात होऊन आपल्याला पूर्ण महिलांना त्यांना हेल्थ अवेअरनेस, हेल्थ कॅम्प आणि ओव्हरऑल सगळ्या लेडीज महिलांचं हेल्थ सुधारावं, जेणेकरून एक महिला जर घरातली सुधारली तिच्या हेल्थद्वारे तर पूर्ण परिवार हे सक्षम होईल. हे त्यांचा प्रायमरी उद्देश आहे. हा उद्देश पूर्ण करण्यासाठीच हा अभियान मोदीजी राबवत आहेत. अगदी मॅडम, खरंच खूप छान सांगितलं आपण. जसं आपण म्हणतो की एक महिला ही आपल्या परिवाराचा, कुटुंबाचा कणा म्हणूया आपण त्याला, आणि ती जर सशक्त असेल तर नक्कीच आपला संपूर्ण परिवार सशक्त राहील. परंतु आपण आपल्या भारतात असं बघतो की जनरली महिला या मागे पडतात. आपण सगळ्यांची केअर घेताना आपण स्वतः कुठेतरी कमी पडतो. अगदी अगदी इनडायरेक्टली आपण वर्किंग लेडीज असलो तरी हे आपल्या बाबतीत खरं आहे, कारण आपली इनडायरेक्टली मेल डॉमिनेटेड सोसायटी. अगदी. बट तरी आज जो आपण इतक्या यानी आपण पुढे येतोय, गव्हर्नमेंट इनिशिएटिव्ह पण आपल्याला भरपूर सपोर्ट करतात की एक नारी सशक्त बनावी. तर त्या सशक्तीकरणामध्ये हेल्थ हा एक ऍस्पेक्ट असतोच, पण हेल्थ सोबतच अनेक अँगल त्याला आहे. लिटरसी म्हणू, एम्प्लॉयमेंट म्हणू, प्रत्येक अँगलनी डेव्हलपमेंट व्हावी. पण महत्वाने सध्या मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अफेअर्सनी सध्या हेल्थ याला हे करून प्रत्येक लेडीजसाठी मल्टिपल कॅम्प्स गव्हर्नमेंट ऑर्गनाईज करते.
अच्छा, तर मग ही जी शासनाची भूमिका आहे ही कोणत्या वर्गामध्ये नेमकी आयोजित केली गेली आहे? म्हणजे वयाचं काही बंधन आहे का? वयाचं नाही, टप्प्यामध्ये? वयाचं बंधन नाहीये. हां. हेल्थ कॅम्प्स म्हणजे तुम्ही अगदी लहान मुलीच्या जन्मापासनं तुम्हाला ओल्ड एजेड लेडीज सगळ्यांना कव्हर करायचंय. अच्छा. आणि त्यांना त्यांचं हेल्थ हायजीन वाढवायचंय, त्यांचं हेल्थ एज्युकेशन करायचंय, त्यांचं हेल्थ अवेअरनेस वाढवायचंय आणि ज्या हेल्थ इश्यूज असतील त्यांना प्रायमरीली डायग्नोज करून ट्रीट पण करायचंय. अच्छा. तर ओव्हरऑल हा कम्प्लीट अप्रोच आहे. अच्छा, तर मग वयाच्या कोणत्या कोणत्या टप्प्यानुसार कोणते कोणते आजार किंवा कोणत्या कोणत्या हे जे उपक्रम आहे यात कशा पद्धतीने आरोग्याची काळजी घेण्यात येणार आहे, काय सांगाल? बघा, मेनली तर आपण आरोग्याची हेल्थ कॅम्प जेव्हा ऑर्गनाईज करतो तेव्हा आपल्याकडे येणाऱ्या ज्या महिला आहेत त्या मोस्टली आपल्याला आफ्टर मॅरेजवाल्या आणि ओल्ड एजेड महिला जास्त मिळतात. अगदी. आणि आम्हाला म्हणून स्कूलमध्ये पण त्यांना अप्रोच पोहोचवायचं आहे, तर आम्ही मल्टिपल स्कूलमध्ये जाऊन त्यांना एज्युकेशन देतोय. मेन्स्ट्रुअल हेल्थवर त्यांना एज्युकेशन देतोय, कारण स्कूल हेल्थमध्ये सगळ्यात महत्वाचं अगदी, मेन्स्ट्रुअल अगदी, हेल्थ. अगदी. त्यानंतर सेक्स एज्युकेशन पण एक पार्ट होऊन जातो. त्यानंतर ज्या यंग लेडीज आहेत, ज्या जस्ट मॅरिड आहे, आपण त्यांनाही एज्युकेशन द्यायचंय, कारण त्यांच्या इश्यूज आपण सगळ्यात दुर्लक्षित जर सेक्शन असेल तर तो हा यंग एज ज्या वर्किंग लेडीज आहेत त्यांच्याकडे असतो. अगदी, अगदी. अशा प्रकारे आपण पोस्टामध्ये जाऊन पण कॅम्प घेतोय. नागपूरला पण मल्टिपल जागी आपले ऍडिशनल डायरेक्टर सोमराज सर आणि पार्वती वर्मा मॅम यांच्या अध्यक्षतेखाली मल्टिपल जागी कॅम्प्स होऊन राहिले. अच्छा. आणि यामध्ये नागपूरचे पण इथे मानवटकर हॉस्पिटल आणि नागपूरला जे आम्हाला प्रायव्हेट HCOs अरेंज्ड आहेत त्या प्रकारे बोखाड, स्पंदन, माधव नेत्रालय असे मल्टिपल हॉस्पिटल्स पण आम्हाला येऊन त्यांचे कॅम्प्स आमच्या हेल्थ फॅसिलिटीला अशा कंबाईंड अप्रोचनी गव्हर्नमेंट प्रायव्हेट पार्टिसिपेशननी हे कॅम्प अरेंज होत आहेत. अच्छा मॅडम, आपण जसं गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट या संदर्भात सांगितलं, तर ग्रामीण आणि शहरी जो विभाग आहे, जो क्षेत्र आहे, त्याच्या संदर्भात काय सांगाल? येस, शहरी भागात तर मोस्टली CGHS जसं आम्ही सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीमचे आहोत, परंतु यामध्ये स्टेट गव्हर्नमेंट पण इन्व्हॉल्व्ह आहे. अच्छा. आणि स्टेट गव्हर्नमेंटचे प्रत्येक हॉस्पिटलला हे कॅम्प घ्यायचे आहेत, त्यामुळे ग्रामीण भाग पण कव्हर होणारच आहे. अच्छा, बरं, यात मग या ज्या महिला आल्यात आणि त्यांना जर काही आजार म्हणजे दिसले, निघाले. तर मग ही जी पूर्ण तपासणी आहे किंवा औषधोपचार आहे या संदर्भात तपासणी तर गव्हर्नमेंटला होईल, त्या दिवशी कॅम्पमध्ये होईल. जर त्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एम्प्लॉईज असतील तर त्या दिवशी त्यांना ट्रीटमेंट पण मिळेल. बट त्या जर सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एम्प्लॉई नाही आणि बाहेरच्या आहेत कोणी, तर त्यांना मानवटकर हॉस्पिटल इथे जसं चंद्रपूरसाठी ते टेम्पररीली ट्रीटमेंट अवेलेबल करून देतील. अच्छा. पण त्यानंतर जर त्यांना घ्यायची आहे आफ्टर डायग्नोज, तर मग सरकारी यंत्रणाच आपल्याला वापरायची आहे. अच्छा, आपण प्रायव्हेटला सरकारी यंत्रणेमध्ये सगळं फ्री ऑफ कॉस्ट सगळं होतं. अच्छा, तर मॅडम हे जे अभियान आहे यात मग कोण कोण सहभागी आहे? जसं आपण तालुका म्हणतो, शहरी भाग आहे, जे आहे ते कोण कोण सहभागी? हेल्थ मिनिस्ट्री ऑफ हेल्थनी ऑलरेडी जितक्याही हेल्थ फंक्शनरीज आहेत पूर्ण ऑल ओव्हर इंडिया हा सगळ्यांना कॉमन प्लॅटफॉर्म अवेलेबल करून दिलेला आहे. अच्छा. त्यांनी जिल्हा लेवलला कलेक्टरला इन्व्हॉल्व्ह करून सगळ्या डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल, ग्रामीण भागात ग्रामीण रुग्णालय आणि इव्हन PHC लेवलला प्रत्येक जागी तुम्हाला हेल्थ कॅम्प्स घ्यायचे हे गव्हर्नमेंटनी सगळ्यांना 17 ते 2 ऑक्टोबर पर्यंत, आणि त्यात फिमेलला प्रायोरिटाईज करायचं हे निर्देशित केलेलं आहे. अच्छा, तर मॅडम ज्या पद्धतीने आपण बघतो की आज मुलींचं जे आरोग्य आहे ते कसं आहे ना की थोडंफार डाएटकडे लक्ष देतात आणि त्यामुळे आरोग्य त्यांचं फार कुठेतरी बिघडतं. म्हणजे ते हेल्थ कॉन्शियस जास्ती झालेले असतात, पण आपण काय खातो आहोत किंवा जंक फूडकडे आज जशी जी युवा पिढी गेलेली आहे तिकडे म्हणजे पाश्चात्य संस्कृतीचं जास्ती अनुकरण करताना आज आपल्याला दिसत आहे. तर आपण काय सांगाल, हे जे युवा आहे किंवा महिला आहे, महिला तर घरी आपल्या सांगतच असतात, कारण की आपण मगाचाच विषय घेतला की ती एक कुटुंबाचा कणा असते. तर हे जे युवा आहे किंवा नंतर मोनोपॉज झाल्यानंतर महिलांचा जो त्रास आहे ते संपूर्ण जीवनाच्या जे टप्प्यामधले जे आजार आहेत ते थोडक्यात सांगा ना. नक्की, आपण सुरुवातीपासून घेऊ. बघा, जेव्हा एक मुलगी जन्माला येते आपल्याला आश्चर्य होईल माहिती सांगताना की जी मुलगी असते, जर समजा 2 मुलं अंडरवेट, एक मुलगा आणि एक मुलगी जन्माला आले, तर मुलीचे जगण्याचे चान्सेस जास्त असतात. इट मीन्स की बायोलॉजिकली गर्ल चाइल्ड इज मोर लायबल, मोर वायबल दॅन मेल चाइल्ड. म्हणजे नॅचरली वी आर स्ट्रॉंगर, बायोलॉजिकली वी आर स्ट्रॉंगर. येस येस. तर हे, परंतु सोसायटीयल सिच्युएशनमुळे लेडीजची हेल्थ मागे पडते. बरोबर.
ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. त्यानंतर कसं असतं की एक आई आहे, जर मुलगी खूप लाडाची नसेल, काही काळात ज्यांच्या घरात खूप मेल डॉमिनंट किंवा त्या टाईपची मेंटॅलिटी आहे, तिथे त्यांचं मुलींच्या संगोपनात पण ते कुठेतरी मागे येतात. पण फॉर्च्युनेटली आपण आता अशी पिढी आहोत की जिथे मुलींमध्ये डिफरन्सिएशन आता कमी होते. मी हे नाही म्हणत की संपत आहे, आताही अशी जिल्हे आहेत की जिथे हे प्रमाण, किंवा अशी राज्य आहेत हरियाणासारखे की जिथे आजही फिमेल फिटिसाइड हा इश्यू खूप मोठा आहे. आपल्याकडे बीड, नांदेड हा जो भाग आहे तिथेही हा इश्यू आहे. बट नॅचरली बायोलॉजिकली जेव्हा वुमेन स्ट्रॉंग आहे तेव्हा आपण जर तिला तिच्या यंग एजमध्ये, तिच्या लहान टॉडलर एजमध्ये जर थोडंसं न्यूट्रिशन छान दिलं तर शी इज गोइंग टू बी द मेन हेल्थ पिलर ऑफ द होम. आणि सगळ्यात महत्वाचं, आता सपोज ती थोडी छोटी झाली, फिरायला लागली, त्यानंतर ती यंग होते. यंग होताना मेन्स्ट्रुअल हेल्थ बद्दल अवेअरनेस, आज आपले आई वडील मुलींना सांगताना लाजतात, पण सर्वात पूर्वी हे आईचंच काम आहे की तुम्ही तिला अवेअर करा. मेन्स्ट्रुअल हेल्थ इतकी आवश्यक आहे. हळूहळू त्याचे 4 फेजेस असतात मेन्स्ट्रुअल हेल्थमध्ये. सगळ्यात पहिले त्यांचे ब्रेस्ट हळूहळू ग्रो करणं चालू होतात. एकदा ब्रेस्ट ग्रो करणं झालं की त्यानंतर तिची प्युबिक हेअर्स हळूहळू ग्रो होतील. प्युबिक हेअर्स आणि तिची उंची, फिजिकल ग्रोथ ही ब्रेस्ट डेव्हलपमेंट सोबत फिजिकल ग्रोथ चालू होते. आणि त्यानंतर मिनार्क येतो. मिनार्क म्हणजे मेन्सेस स्टार्ट होतात. पण या फेजमध्ये ती फिजिकल, इमोशनल या दोन्ही वेगवेगळ्या फेजमधनं जात असते, कारण तिच्यामध्ये हॉर्मोनल चेंजेस येत असतात. तेव्हा ती थोडी जास्त चिडचिड बनते, तेव्हा ती सेल्फ कॉन्शियस बनते, मुलांबद्दल अट्रॅक्शन येणं थोडं साहजिक आहे. ह्या जर सगळ्या गोष्टी एका आईनी, एका डॉक्टरनी पण सांगणं हे आपलं कर्तव्य आहे. अगदी. त्यामुळे ती त्या गोष्टीला इझिली टॅकल अप करू शकते. त्यामुळे त्या गोष्टीला तिची फेस करताना जी सिच्युएशन राहील ती त्याला बायोलॉजिकली घेईल, ना की ती त्याला कुठेतरी, जर ज्या मुली एज्युकेटेड नसतात, आम्हाला क्लिनिकमध्ये आढळतात, तेव्हा त्या लाजतात त्या गोष्टी सांगायला मागे. आजकाल नेटवर सगळंच आहे, पण नेटवर चुकीच्याही माहिती तेवढ्याच जास्त आहे. बरोबर आहे मॅडम. त्यामुळे तुम्ही करेक्ट इन्फॉर्मेशन एक आईने आपलं स्वतःचं सांगावं किंवा एका डॉक्टरकडे घेऊन जावं. जर तिला माहिती आहे की या गोष्टी नॉर्मल आहेत, त्या एजमध्ये त्यांना खाली व्हाजायनल इन्फेक्शन्स होतात, बिकॉज हॉर्मोनल चेंजेस आहेत. आणि आजकाल जे फॅन्सी ड्रग्स जे येतात ते चुकीचे आहे लावणं. एक व्हाजायनल इन्फेक्शनसाठी जस्ट एक सिम्पल वॉटर वॉश विदाउट डिटर्जंट is recommended, not a V wash, not any wash, but advertisement चुकीची होते. अगदी अगदी. तर या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहे ज्या आपल्याला आपल्या हॅबिट्स मधनं पर्कोलेट करणं आणि मुलांना सांगणं. आणि सगळ्यात महत्वाचं आहे आयरन डेफिशियन्सी. अच्छा. आपल्या टॉडलर एज ग्रुपमध्येच आपल्याकडे मुलं आयरन डेफिशियंट असतात आणि कॅल्शियम डेफिशियंट असतात. प्रत्येक घरचा, तो मुलगा असो की मुलगी असो, कारण इंडियन फूड हे जे आहे आपण जे ट्रॅडिशनली खातो हे कार्बोहायड्रेट रिच फूड आहे. ऍक्च्युली पोळीमध्ये कार्ब्स आहेत, भातामध्ये कार्ब्स आहे, सगळं मिक्स आहे, पण आपल्याकडे प्रोटीन डेफिशियंट फूड आहे. तर ते अंड्याद्वारे किंवा डाळींद्वारे, व्हेजिटेरियन असू तर, किंवा भाज्यांद्वारे हे आपण पर्कोलेट करायला पाहिजे. परंतु ते पुष्कळदा पाश्चात्य संस्कृतीच्या अनुकरणाने, तुम्ही जसं बोलले, मुलांना पिझ्झा आवडतो, पिझ्झा खायला, बर्गर खायला आवडतं, पण तेव्हा आपण जर त्यांना सांगू की तुम्हाला पिझ्झा बर्गर मिळणार, पण महिन्यातले एवढे दिवस तुम्हाला हे खावं लागणार, त्यानंतर पिझ्झा बर्गर मिळणार, यासाठी एका आई आणि वडिलांना कडक व्हावंच लागेल. अगदी. जसं मोबाईल आजकाल डोळ्यांना इतका खराब करतो की आपण आज इमॅजिनेशन नाही करू शकत. आज आपल्या वेळेस जर आपण आपल्या एज ग्रुपमध्ये विचार करू तर आपण 40s मध्ये ISI लॉज होते, पण मुलांना आजकाल चष्मे 10व्या वर्षात लागत आहेत. अगदी मॅडम. स्क्रीन टाइम खूप वाढलेला आहे खूप त्यांचा. वाढलेला आहे. बरोबर आहे. आणि हा स्क्रीन टाइम त्यांना फक्त फिजिकली डोळ्यांना अफेक्ट करतोय असं नाहीये, त्यांची मेंटल हेल्थ अफेक्ट होते, इरिटेबिलिटी वाढते, त्यांचं कॉन्सन्ट्रेशन लॅग खूप जास्त आहे, मुलं एका जागी बसून कॉन्सन्ट्रेट नाही होते, आणि फायनली याचा इम्पॅक्ट सोशली इतका वाईट होणार आहे. यांच्यामध्ये ऍट द यंगर एज दे कांट टॉलरेट सम इनइफिशियन्सीज. त्यांना सगळं इन्स्टंट हवं. हे जे इन्स्टंट कल्चर आहे त्यांची सहनशक्ती कमी करत चालली. पुढे मागे येणाऱ्या आयुष्य कधी फ्लॅट चालत नाही. ते अप्स अँड डाऊन्सला किती स्ट्रगल, किती चांगल्याने त्याला फाईट बॅक करतील हे नवीन जनरेशनला आज माहिती नाही. आणि अगदी महत्वाचा एक भाग म्हणजे मॅडम मला असं वाटतं की त्यांची बैठी जीवनशैली हे देखील आपण बघतो की मुवमेंट होत नाहीये कुठेतरी. हो ना. आधीच्या वेळेस कसं आपण, आणि आई वडील देखील म्हणायचे, एकत्र कुटुंब राहायचं, त्यामुळे कसं नेहमीच हालचाल होत राहायची आणि
आपले खेळण्यामध्ये किंवा प्रत्येकच गोष्टीमध्ये खाली बैठक किंवा आज आपण बघतो जसं मॉड्युलर किचन आहे त्यामुळे देखील महिलांची हालचाल कमी होते आहे आणि असं देखील कुठेतरी नक्की वाटते. मॅम, बरोबर खूप आहे ना? छान पॉइंट आहे. हालचाली ह्या नक्कीच सगळ्यांच्या कमी झाल्या आहेत आणि कंबाईंड फॅमिली नाही, त्यामुळे मुलांच्या तर त्या मोबाईल स्क्रीन टाइम हा पॅरेंट्सचाही वाढलेला अगदी आहे. अगदी अगदी फॅमिली इंटरॅक्शन कमी झालेलं आहे. त्यामुळे सोशल हेल्थचे जे पर्स्पेक्टिव्ह आहे, मेंटल हेल्थ, फिजिकल हेल्थ, सोशल हेल्थ, त्या मोबाईलनी तुमचे तिन्ही ऍस्पेक्ट खाऊन घेतलेले आहे. बरोबर आहे. आणि त्या हेल्थला आपण सगळे सफरर्स आहोत आणि मुवमेंट नाही होते. त्यामुळे तुम्हाला सांगते मॅम, पीसीओएस हा जो प्रॉब्लेम आहे आजकाल, पूर्वी इथनं 30 वर्षापूर्वी तो प्रॉब्लेम 5% होता फक्त. आज तो प्रॉब्लेम 90% झालेला आहे. म्हणजे इतका तो मॅसिव्हली ग्रो करतोय. आज प्रत्येकाचं जे बसल्या स्टाईलमुळे जो पोटाचा घेर वाढतोय, त्यामुळे ओव्हेरियन फंक्शनमध्ये जे आहेत इनिबिशन्स येत आहेत. इनफर्टिलिटीची ट्रीटमेंट तुम्हाला जास्त घ्यावी लागत आहे आणि त्यामुळे इनफर्टिलिटीच्या ट्रीटमेंट बरोबरच कॅन्सर्स वाढते. अगदी. बिकॉज तुम्ही हॉर्मोनल सपोर्टवर जगत आहे. तर आज मोबाईलपासून सुरू झालेली गोष्ट किंवा फिजिकल इनॅक्टिव्हिटीनी सुरू झालेली गोष्ट पुढे तुम्हाला मुलं होण्यामध्ये, तुमच्या फर्टिलिटी याच्या कॅपॅसिटीमध्ये आणि पुढे कॅन्सरमध्ये इतकं इल हेल्थ एका छोट्या छोट्या गोष्टींच्या कारणामुळे वाढत चाललंय. आन्सर फिजिकल ऍक्टिव्हिटी आणि एक्सरसाइज हेच आहे. अगदी मॅडम, खरंच खूप छान सांगितलं आपण. आणि हे तर आपण कारण बघतोच आहोत. आणि मुलींचं आपण बघतो की करिअर हे देखील, आणि करिअरमुळे लग्न उशिरा होणं, मुलबाळ उशिरा होणं, हे जे सगळे जे पुढच्या ज्या वाटा आहेत त्या कुठेतरी स्लो होतात आहे असं कुठेतरी वाटतं. नक्कीच, नक्कीच. म्हणजे जग तिकडे फास्ट चाललेलं आहे, स्पर्धेचं युग आहे, आपण पळतो आहोत, धावतो आहोत, पण इकडे कुठेतरी आपण थोडंसं मागे होताना दिसतोय. नक्कीच मॅम. आणि त्यात अजून एक सांगायचं म्हणजे जेव्हा आपण म्हणतो की जग पुढे चाललं, आपण मागे चाललो, पण बिमाऱ्यांना जर उपचार निघत आहेत नवीन नवीन, पण बिमाऱ्या पण वाढत चालल्या. अगदी हेच रिझन आहे. अगदी. तर मॅडम, जसं आज आपण बघतो की महिलांमधलं जे कर्करोगाचं प्रमाण आहे ते फार वाढतं प्रमाण आपल्याला दिसतंय, तर त्या संदर्भात आपण काय सांगाल? बघा, कर्करोग पण इनडायरेक्टली हा लाईफस्टाईलशीच रिलेटेड आहे. आपण जेवढ्या फिजिकल इनॅक्टिव्हिटी करू तेवढ्या बॉडीमध्ये अँटीऑक्सिडंट्सचं प्रमाण हे कमी होत जातं आणि बॅड पार्टिकल्स वाढत जातात. जेवढे बॅड पार्टिकल्स वाढतील त्यामुळे कॅन्सरोजेनिक पार्टिकल जास्त तयार होतील आणि कॅन्सर्स वाढतील. आणि आजकालचं फूड बाहेरचं इतकं ऑर्गॅनिक, म्हणजे ऑर्गॅनिक फूड आपल्याला मिळत नाही. सगळं काही पेस्टिसाइड आणि उक्त, आणि जेवढे व्हिटॅमिन्स म्हणाल, ऍक्च्युअलमध्ये इव्हन जे मल्टीव्हिटॅमिनची फॅशन आहे तेवढ्या व्हिटॅमिन्सची गरज नसते आपल्या बॉडीला. बरोबर. बिकॉज तुम्ही जे नॉर्मल फूड खाता त्यातलं व्हिटॅमिन ऍब्झॉर्ब करण्याची कॅपॅसिटी तर ठेवा. सगळं जर तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करून खाणार तर गट हेल्थ कुठे राहील? आज तुमचं फूड मैदा, यामुळे जे गट हेल्थ खराब झालेली आहे बाहेरच्या फूड्समुळे. स्ट्रीट फूड इतके वाढलेले आहे, त्यामुळे तुमचे पोटाचे आजार, पोटाचे विकार आणि कॅन्सर्स पोटाचे हे वाढलेले. लेडीजच्या बाबतीत बोलायचं झालं तर ब्रेस्ट कॅन्सर हा इश्यू जो आहे, लेडीजमध्ये 2 कॅन्सर सगळ्यात मोठे आहेत, एक ब्रेस्ट कॅन्सर आणि सर्व्हायकल कॅन्सर. त्यात ब्रेस्ट कॅन्सर हा जो प्रमाण होता पूर्वी वेस्टर्न कंट्रीजमध्ये कॉमन होता, पण आता तो इंडियातही तेवढा कॉमन झालेला आहे. कारण आपली वेस्टर्न लाईफस्टाईल अगदी किंवा इनॅक्टिव्ह लाईफस्टाईल. पूर्वीच्या ज्या महिला ज्या मेहनती होत्या त्यांना बिमाऱ्या कमी आहेत, आणि आपण जे घरी बसून किंवा ऑफिशियल जॉबवाले त्यांना बिमाऱ्या जास्त आहेत. कारण आपण लाईफस्टाईलमध्येच हालचालींनाच महत्व देत नाही आहोत. त्यामुळे हेल्दी फूड, हेल्दी लाईफस्टाईल, आणि हे सगळ्यात बेसिक आहे कुठल्याही आजारांचं. अगदी अगदी. तर मॅडम, जसं आपण मगाशीच म्हणालो की 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर हे जे अभियान आहे हे आपण राबवत आहोत, पण पुढे काय? एक्झरसाईज जे आहे ते आपण रोज केले तर त्याचा फायदा नक्कीच होईल. जसं आपण रोज जेवण करतो, रोज सगळ्या गोष्टी आपण करत असतो, तर या अभियानासंदर्भात काय सांगाल? म्हणजे पुढे देखील याचं काही? बघा, पुढे काय, हा अभियान सुरुवात झालं पहिले तर ही आपल्यासाठी एक मोठी गोष्ट आहे की ऍटलिस्ट आपण कुठेतरी देर इज अ स्टार्ट पॉइंट वी गेट. आणि जसं आपण बघितलं की बाकी प्रोग्राम्स होते सॅनिटायझेशनचे वगैरे जे कंटिन्यू होते, मला वाटतं हे अभियान पण गव्हर्नमेंट कंटिन्यू करेल. अच्छा मॅडम, ही जे शासनाअंतर्गत जे अभियान राबवण्यात येत आहे, तर या संदर्भात आपण काय सांगाल? कार्यक्रमाच्या सरतेशेवटी आपण आपल्या श्रोत्यांना नेमकं याबद्दल काय माहिती द्याल? याबद्दल मी एवढंच सांगेल की हे स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानानंतर जिथे कुठे कॅम्प्स होते त्या कॅम्प्सला मॅक्सिमम तुम्ही उपस्थित राहा, आपल्या टेस्ट करून घ्या, आपलं हेल्थ अवेअरनेस वाढवा. गव्हर्नमेंट
तुमच्यासाठी आणि आम्ही तुमच्यासाठी काम करतोय, तुम्ही आम्हाला सपोर्ट करा. या प्रकारे आपण ही स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान सक्सेसफुल करून आणि आजच आपण स्वतःशी ठरवू की आपण यानंतर आपण स्वतःसाठी पण आपण आपली हेल्थ जर आपण छान पुढे नेली तर पूर्ण परिवार आणि पूर्ण भारत देश पुढे जाईल. स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानांतर्गत यामध्ये प्रत्येक गव्हर्नमेंटच्या हॉस्पिटल्समध्ये आणि प्रायव्हेट हॉस्पिटल्सच्या सहकार्याने HCO ज्याला आम्ही म्हणतो वेगवेगळे कॅम्प्स राहतील. ऑलमोस्ट प्रत्येक जागी वेगवेगळ्या कॅम्पमध्ये सगळ्यांनी सहभाग घ्यावा आणि स्वतःच्या हेल्थ चेकअपला लक्ष द्यावं, हे यातला प्रायमरी उद्देश आहे. याशिवाय स्टेट गव्हर्नमेंटच्या ज्या स्कीम्स आहेत किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ज्या स्कीम्स आहेत त्या स्कीम्सचे आपल्याला इझी रीच कसं होऊ शकतं याचं नॉलेज आपल्याला द्यायचंय, ज्यामध्ये येतात मातृ एवं शिशु सुरक्षा कार्ड, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना, आयुष्मान वंदना कार्ड, सिकल सेल कार्ड, आभा ID कार्ड इत्यादी. तसेच सध्या 1 सप्टेंबर हा इट्स अ नॅशनल न्यूट्रिशन डे ऑर मंथ. या न्यूट्रिशन वीकमध्ये आपण कमीत कमी साखर आणि कमीत कमी ऑइल याचा वापर करायचा आहे आणि त्यामुळे ओबेसिटी कमी करायची आहे. या गोष्टीला यावेळेस प्राधान्य दिलं जात आहे आणि जो लोकल फूड आहे, लोकल फूडचा मॅक्सिमम वापर करायचा आहे आणि टॉडलर आणि यंग एज मध्ये जर आपण न्यूट्रिशनचं जास्त केअर घेतली तर पुढे मुलांना आजार होणार नाही. त्यामुळे आपल्याला चाइल्ड न्यूट्रिशनवर लक्ष द्यायचं आहे. तसेच मेन्स्ट्रुअल हायजीनवर लोकांना आपल्याला अवेअर करायचं आहे. याशिवाय आपल्याला जे लक्ष द्यायचं आहे ते म्हणजे निक्षय मित्र हा एक नवीन कन्सेप्ट आपल्याला इथे लॉन्च केलेला आहे. निक्षय मित्रांसाठी जो पण व्हॉलेंटरीली आपल्याकडे यायला तयार आहे त्या लोकांचं आपल्याला रजिस्ट्रेशन घ्यायचं आहे. इव्हन ऑर्गन डोनेशनचंही रजिस्ट्रेशन घ्यायचं आहे व्हॉलेंटरीमध्ये. आणि रक्तदान शिबिर या मोठ्या मोठ्या हॉस्पिटल्समध्ये आयोजित केलं जात आहे. तर इथे आपण लोकांना रिक्वेस्ट करतोय की मॅक्सिमम हेल्थ फॅसिलिटीला व्हिजिट करा, स्पेशली गर्ल्स, यंग गर्ल्स, लेडीज, आणि त्यांनी प्रत्येक सेवेचा लाभ घ्यावा ही विनंती. नक्कीच. तर मॅडम खरंच खूप छान आपल्या श्रोत्यांना आपण माहिती सांगितली, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने मी मनापासून आभारी आहे. धन्यवाद मॅडम. थँक्यू मॅम. तर श्रोते हो, आत्ताच आपण स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान या संदर्भात डॉक्टर ममता अकुलवार यांच्याकडनं सविस्तर जाणून घेतलं. तर सर्वांनी याचा नक्कीच लाभ घ्यावा आणि आपलं आरोग्य चांगलं ठेवावं. तर मी कार्यक्रमातून आता निरोप घेते आहे. स्वतःची आणि परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा, मस्त रहा. नमस्कार.